नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य काही प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। येणाऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF जर कोणाला हे 2 PDF घ्यायचे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे 2 PDF घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे, त्यामुळे ही PDF सर्वांनीच घ्यायला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, कथकली हे लोकनृत्य कोणत्या एका राज्यासंबंधीचं लोकनृत्य आहे? बघा, कथकली हे भारतामधलं प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या एका राज्यासंबंधीचं लोकनृत्य आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। कथकली हे लोकनृत्य केरळ या राज्याचं ते लोकनृत्य आहे। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, रावतभट्टा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या एका राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, रावतभट्टा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या एका राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, रावतभट्टा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामधला तो प्रकल्प आहे। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावरचं ते शहर आहे? बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। लखनौ हे शहर गोमती या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये? बघा, कांजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक 3 राहील। कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, बोरांसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बघा, बोरांसाठी खालीलपैकी कोणते एक ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बघा, बोरांसाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील। मेहरून हे ठिकाण बोरांसाठी खूप जास्त प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती? बघा, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती पुढीलपैकी कोणती एक क्रांती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती? ऑप्शन क्रमांक 4 राहील, रजत क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, पंडित रविशंकर हे कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा, पंडित रविशंकर कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, पंडित रविशंकर हे सत्तार वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कशावर वापरतात? बघा, डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या एका रोगावर प्रामुख्याने वापरतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, डॉट्स ही उपचार पद्धती प्रामुख्याने क्षयरोगावर वापरतात। ऑप्शन क्रमांक 2 बघा, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा, प्रकाश वर्ष हे पुढीलपैकी कशाचं एकक आहे? विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचं ते एकक आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, मुघल साम्राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? मुघल साम्राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, मुघल साम्राज्याचा संस्थापक पुढीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील, बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आला? पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी केव्हा करण्यात आला होता? पहिला अणुस्फोट
बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताने आपला जो पहिला अणुस्फोट आहे विद्यार्थी मित्रांनो 18 जुलै सन 1974 पोखरण या ठिकाणी भारताने आपला पहिला अणुस्फोट हा केला होता. बघा प्रश्न क्रमांक 12 बघा, कार्ल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या एका देशामधला विचारवंत होता. बघा कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या एका देशामधला विचारवंत होता. हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न. कार्ल मार्क्स कोणत्या देशाचा विचारवंत होता. तर जर्मनी या देशाचा कार्ल मार्क्स हा विचारवंत होता. प्रश्न क्रमांक 13 बघा, महामानव हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा महामानव हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, महामानव हा समास कोणत्या प्रकारचा समास आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, तत्पुरुष समास या प्रकारचा तो समास आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका देशाचा समावेश होत नाही. बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये कोणत्या एका देशाचा समावेश या ठिकाणी होत नाही. बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये ब्रिटन या देशाचा समावेश या ठिकाणी होत नाही. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे. बघा सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला तो सिद्धांत आहे. विद्यार्थी हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतो. बघा सापेक्षतावाद हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे. तर हा सिद्धांत अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडलेला हा सिद्धांत आहे. बघा प्रश्न क्रमांक 16 बघा, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये. कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये आहे. बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामधलं ते राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, साधना हे साप्ताहिक, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचे होते. बघा साधना हे साप्ताहिक आणि विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे. तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, साधना हे साप्ताहिक आणि विद्यार्थी हे मासिक साने गुरुजी यांचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा, टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकाचं जन्मगाव आहे. बघा टेंभू सातारा हे कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे. बघा विद्यार्थी टेंभू सातारा हे गोग आगरकर यांचं ते जन्मगाव. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 19 बघा, राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे कोणामार्फत पार. राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे कोणामार्फत पार पाडली जातात. बघा राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची कामे कोण करतात. त्यांची कामे हे उपराष्ट्रपती हे करतात. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, जागतिक दूरसंचार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा जागतिक दूरसंचार दिवस. बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. विद्यार्थी मित्रांनो 17 मे या दिवशी जागतिक दूरसंचार दिवस असतो. हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 21 बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत. बघा विद्यार्थी बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 22 बघा, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला तो शब्द आहे. बघा अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधला तो शब्द आहे. बघा विद्यार्थी अडकिता हा शब्द कानडी या भाषेमधला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगायचं. बघा वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता राहील. वसुंधरा. बघा विद्यार्थी वसुंधराचा अर्थ या ठिकाणी पृथ्वी या ठिकाणी योग्य आपला अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 24 बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली. बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे. बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना सन 1904 या वर्षी ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली तर रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना ही
केलेली आहे. हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 26 बघा, नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे. बघा प्रश्न क्रमांक 27 बघा, भारतामध्ये प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या एका ठिकाणी? भारतामध्ये प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या एका ठिकाणचं म्हणजे मीनाक्षी मंदिर. हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. मीनाक्षी मंदिर. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील विद्यार्थी मित्रांनो. मदुराई तामिळनाडू या राज्यामध्ये मीनाक्षी हे मंदिर स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये जहांगीर आर्ट गॅलरी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी जहांगीर आर्ट गॅलरी आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होत असतो. बघा द्वैभाषिक मुंबई राज्य बघा यांची स्थापना केव्हा झाली? तर 1 नोव्हेंबर सन 1956 या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना ही झालेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 30 बघा विद्यार्थी, असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षात असहकार चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष बघा पुढीलपैकी कोणतं आहे? असहकार चळवळ. हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? बघा असहकार चळवळ सन 1920 मध्ये असहकार चळवळ ही सुरू झाली होती. बघा प्रश्न क्रमांक 31 बघा, महाराष्ट्र विधानमंडळामध्ये कायम सभागृह पुढीलपैकी कोणत्या? महाराष्ट्राच्या विधानमंडळामधले कायम सभागृह पुढीलपैकी कोणतं सभागृह हे कायम सभागृह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे ते 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, कारण 2011 पासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत. आणि तुम्हाला सोबतच एका वर्षाचं चालू घडामोडीचं 1 लायनर या ठिकाणी तुम्हाला PDF हे मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या PDF मध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्ही या PDF ची प्रिंट पण काढू शकता. आणि ह्या PDF मध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही घेऊ शकता. तुम्ही मला व्हॉट्सअपवर किंवा कॉल करून तुम्ही या ठिकाणी पुस्तकाची किंवा PDF ची माहिती विचारू शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर या ठिकाणी PDF लगेच दिल्या जातील.